नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतो आहे तुमचं पुन्हा आपल्या किशोर या टेक्निकल चॅनलवर। नुकतंच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या संदर्भात महिला भगिनींमध्ये खूप असं डाऊट्स आणि क्वेश्चन निर्माण होत आहेत, ज्याचे आपण काही क्वेश्चनांचे उत्तर मागच्या व्हिडिओमध्येही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी त्यांना एक प्रश्नाचं उत्तर देणार आहे की एका घरामधून किती महिला या योजनेसाठी पात्र किंवा अप्लाय करू शकतात। तर या योजनेचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या अंतर्गत सर्व ज्या महिला भगिनी पात्र असतील त्यांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटीच्या मार्फत जमा केले जातील। याचे जे क्रायटेरिया आहे तो 21 ते 60 वर्ष होता, परंतु नंतर राज्य सरकारने JR मध्ये बदल करून आता याचा क्रायटेरिया 21 ते 65 वर्ष आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारने काही डॉक्युमेंट्सही वगळले आहेत। आता तुम्ही उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागेवर म्हणजे इन्कम सर्टिफिकेटच्या जागेवर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकतात आणि तुमच्याकडे जरी जन्मपुरावासाठी किंवा आयडेंटिटीसाठी तुम्ही तुमच्या शाळेची LC किंवा त्यांच्यात पॅन कार्ड आणि जन्मदाखला असे 3-4 ऑप्शन आणि वोटर ID कार्ड हे त्याच्यामध्ये अपलोड करू शकतात। अशा आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यात एक डॉक्युमेंट असेल जे की कंपल्सरी तुम्हाला लागेल, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका घरामधून किती महिला अप्लाय करू शकतात, तर एका घरामधून कमी ते कमी 3 महिला अप्लाय करू शकतात। त्यात 2 विवाहित महिला आणि 1 अविवाहित महिला अप्लाय करू शकते। अशा पद्धतीने एका घरामधून 3च महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। म्हणून तुम्हाला जरी कुणी सांगत असेल की आपल्या घरामधून सगळे पात्र असतील तर हा त्याचा चुकीचा भ्रम आहे किंवा ही चुकीची गोष्ट आणि चुकीची न्यूज आहे। एका घरामधून फक्त तीनच महिला हे पात्र ठरतील आणि 3च महिला हे अप्लाय करू शकतात। नंतर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नॉलेजसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या।